नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत्व्यापिनी वीणा पुस्तकधारयनीम अभयदां जड्ढन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदां शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजेत् सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात्. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशं आनंदिवल्लभं योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्याखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो मस्तकहे पायाग्रे मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी मस्तक हे पायावरी या मागत संपत्ती आठवण चित्ती असू द्यावी. सरलिया भोग येईल सेवटी पायाची भेटी अनुसंधानी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग
विश्वसंत महान भगवत भक्त जगद्गुरु तुकोबारायांच्या अमृतवाणीतनं जन्माला आलेला अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबाराय महाराज श्री तुकोबाराय महाराज भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समीप समोर उभं राहून देवाला सांगतात, देवा तुझ्याकडे येणारे अनेक भक्त आहेत, अनेक सज्जन आहेत, अनेक साधक आहेत, अनेक उपासक आहेत, पण देवा त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काहीसा बदल आहे, फरक आहे. न जाणू देवाने विचारलं असेल, महाराज तुमच्यात आणि इतरांमध्ये काय फरक आहे? तर तुकोबाराय सांगतात, देवा कदाचित ते काम्य वृत्तीने साधना करणारे असतील, मी मात्र त्यातला नाही. मी पूर्ण निष्कामपणाने परमार्थ करणार आहे आणि ती निष्काम भावना महाराज या अभंगामध्ये प्रगट करतायत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेला, कीर्तनाला, कार्यक्रमाला, व्याख्यानाला तथा प्रयोगाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या या परमपवित्र गावामध्ये श्री क्षेत्र गोंदे दुमाली ह्या पवित्र भूमीमध्ये नगरीमध्ये गेले अनेक वर्षापासून साधारणतः 32 वर्षाची परंपरा आहे. भगवान श्री पंढरीश परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र ग्रामदेवत भक्तश्रेष्ठ हनुमंतराय आदी करून देवी आदिशक्तीच्या कृपेने कृपाप्रसादाने ही भूमी संतांची असल्या कारणाने ज्ञानोबा तुकोबा संत संवाद निवृत्तीनाथ महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय परशुराम महाराज पूजनीय तुम्हा सगळ्यांचं श्रद्धास्थान मठाधिपती घुले बाबा आदी करून संतत्वाच्या आशीर्वादाने हरिभक्तीपरायण रामदास महाराज सहानी यांच्या कुशल मार्गदर्शनाने गुणीजन गायक वादक विशेषतः 7 दिवसपर्यंत ज्यांच्या मुखातनं तुम्ही तुकाराम ऐकला ते माझे परममित्र वैकुंठवासी किसन महाराज काजळेंचे सुपुत्र माधव महाराज. विशेषतः खूप माणसं आळंदीला 10-10 वर्ष राहतात, पण पखवाजाच्या बाबतीत इतका विकास काही कोणी करत नाही. वाजवणारे आहेत. मला वाटतं गायक वाजवणारे चांगले असले म्हणजे गायक पण त्या पद्धतीचे असले पाहिजे ना, त्या पट्टीचे असले पाहिजे. मला वाटतं प्रत्येक रागाची कात काढण्याची ज्यांना सवय आहे मला वाटतं मगाशी राग सारंग होता का गुरुजी? वृंदावनी सारंग होता, म्हणजे नी कोमल लागायचा आणि त्याला दोन्ही नी लागताना. मी पण थोडं थोडं शिकेल आहे ना अगोदर. अतिशय गोड. मला वाटतं आमचे गुरुदेव लक्ष्मण तात्यांच्या संस्थेमध्ये श्याम महाराज खोडे होते, बिर्ला मंदिर मुंबईकर, आणि त्यांनी ही ठेवून मला शिकवली होती. ज्यांनी शिकवलं त्यांचं नाव काढलंच पाहिजे. त्यांना साथ करणारे मला वाटतं हरिभक्त परायण. पाकिट द्या नका द्या पण अखंड सदा आनंदात. ते म्हणतील बुवाने काय खुटी मारली रे आज, बरोबर. आणि आजच पुन्हा सदानंद महाराज आहेत. वाजवायला आमचं घरातलं एक सदस्यत्व आहे, आमचीच कन्या वाजवायला आहे. पेटी मास्तर सीताराम भाऊ आहे. खूप गावातले लोक आज कीर्तनाला आलेत, परिसरातले लोक आलेत, आमचे कापसे महाराज आलेत. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, सगळ्यांचं नामनिर्देश करण्यापेक्षा सगळे आलेत एवढं म्हणतो मी, सगळे आले एवढं म्हणतो. विशेषतः कोणीतरी बोलता बोलता आम्ही एंट्री केली ना मध्ये मंदिरामध्ये, कोणीतरी बोलता बोलता असं बोललं, आजच्या बोवाच्या कीर्तनाला लई लोक आले म्हणे, असं कोणतरी बोलता बोलता बोललं वासुदेव महाराज. मी खरं सांगू कापसे महाराज, तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून आले का प्रेम नाही म्हणून आले? हा, खरं खरं सांगा. चोपड्याला जाऊन सांगू नका. चोपड्याला कळतं ना काय माधव महाराज? चोपड्याला म्हणजे काय नाही कळलं?
तोंड चोपडेपणाने सांगू नका, असं चोपड्याला म्हटलो मी. खरं खरं सांगा, तुमचं माझ्यावर प्रेम म्हणून आलात का प्रेम नाही म्हणून आलात? हां, वाडीकर ढगांबेकर, काय खरं आहे ना? प्रेम म्हणून. मी हनुमंतरायाला स्मरण करून सांगतो, महाराज प्रकाश महाराज यांचं अजिबात माझ्यावर प्रेम नाही. माझ्यावर प्रेम म्हणून आलेच नाही, यांचं प्रेम आहे संप्रदायावर. आणि मी असंही म्हणेल, व्यक्तीवर प्रेम करू नका, संप्रदायावर प्रेम करा. कदाचित व्यक्तीवर प्रेम केलं तर व्यक्ती भरकटून जाऊ शकते, तुमचं अधपतन होऊ शकतं, दाट शक्यता आहे. संप्रदायावर प्रेम करा. आणि तुमचं सगळ्यांचं अतोनात संप्रदायावर प्रेम आहे म्हणून सगळी मंडळी इथे हजर आहेत. मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर एकदा माथा टेकवतो आणि क्रमशः बोलायला प्रारंभ करतो. विठ्ठल विठाला विठाला अभंग श्री तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये महाराज भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि देवाला सांगतात, देवा या विश्वामध्ये जी मानव जात आहे ना, या मानव जातीमध्ये 2 प्रकार पडतात रे. म्हटले कसले? तर तुकोबाराय असं म्हणत असतील, या माणसांमध्ये एक आहे आस्तिक आणि एक आहे नास्तिक. नास्तिक त्यालाच म्हणावं, ल्यावे खावे प्यावे असावे सदैव, हेच करी हाव संसाराची. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ऋण काढावं, तूप प्यावं. फार झालं तर ज्ञानोबाराय सांगतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, संसार थाटतील, पण ईश्वर चिंतन करणार नाहीत. असा मुद्दा हरिपाठामध्ये आलेला आहे, आठवलं तर म्हणून टाका. सायासे करीशी सायासे करीसी देवधर्म सांदी पडिले सखोळ, विषयी गोंधळ गाजत असे. नास्तिक आहे, सोडून द्या. याच्याबद्दल फार कोळसा घासल्यासारखं होईल, सोडून द्या. पण दुसरा वर्ग आहे, तो आहे आस्तिक. तो एक आस्तिक. अशी शंका घेतली एकाने, या मानव जातीमध्ये श्रद्धा नाही अंतकरणामध्ये असा माणूस नाही. अंतकरणामध्ये श्रद्धा नाही असा माणूस नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये असं बोलतात, श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यत् श्रद्धस्यैव सा. याच्यावर ज्ञानोबा महाराज टीका करतात, श्रद्धेचाची केवळू ओतला असे. श्रद्धा नाही असा माणूस नाही. मला असंही सांगायचं वाटतं, श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. मी म्हणतो, अंधश्रद्धेबद्दल मी काय सांगावं?
अंधश्रद्धेबद्दल सांगणारे महात्मे महाराष्ट्रात फार आहेत. त्यातले एक महात्मे निघून गेले. नाही तुमचं नाव ध्यानात येणार, हळूच सांगेल मी. आहेत ते श्रीराम लागू, अल साळुंके, श्याम मानव आणि गेले ते दाभोळकर. त्यांनी असं मागे रान पेटवलं होतं. अंधश्रद्धा कशा कशाला त्यांनी नाव ठेवलं मी बोलेल बाबा. सत्यनारायण करणे अंधश्रद्धा त्यांचं मत आहे. एकत्र येऊन दिंडी काढणे, पायी चालत जाणे, शरीराला ताडण करणे अंधश्रद्धा. समूहाने कीर्तन श्रवण करणे अंधश्रद्धा. आणि त्यांनी अजून एक मुद्दा हाताळला होता अंधश्रद्धेच्या बाबतीत. ते म्हणतात एकमेकाचं नातं जे आहे ना हा सुद्धा अंधश्रद्धेचा प्रकार आहे असं त्यांचं मत होतं. नातं हे अंधश्रद्धा आहे असं त्यांचं मत आहे. मी त्यांचं कौतुक करेल, अभिनंदन करेल. नातं जर अंधश्रद्धा ते मानत असतील तर मी त्यांचं कौतुक याच्याच करता करेल बाबा. नक्कीच समाज त्यांचा ऐकेल. नातं सुद्धा अंधश्रद्धा आहे हे समाज त्यांचा ऐकेल. पण समाज कुणाचा ऐकतो? तुका म्हणे करुणी दावी, अगोदर जो करतो त्याचा समाज ऐकतो. नातं सुद्धा अंधश्रद्धा असं जर अनिसवाल्यांचं मत असेल तर त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये तो प्रकार राबवला पाहिजे. आपल्या कुटुंबात जे नातं तुम्ही आपल्या बहिणीशी टिकवता तेच नातं आपल्या पत्नीशी त्यांनी टिकवलं पाहिजे. तेच नातं आपल्या आईशी त्यांनी टिकवलं पाहिजे. असं जर त्यांनी टिकवलं तर समाज त्यांचा आदर्श घेतल्याविना राहणार नाही. त्यांच्या घरात नातं नाही का, फक्त समाजामध्ये भ्रम पसरवण्याकरता हा सगळा प्रयोग ते राबवत आहेत. मागे संत साहित्य होतं, साहित्य संमेलन. संत साहित्य संमेलनामध्ये अनेक पंथाचे माणसं तिथे बोलण्याकरता हजर होते. त्याच्यामध्ये मानभाऊ होते, सगळे होते. आणि त्याच्यामध्ये यांना पण आमंत्रित केलेलं होतं. कुणाला? अनिसवाल्यांना. अनिसवाले खऱ्या अर्थाने त्यांचा प्रमुख मुद्दा आहे दृष्टिगोचर जे असेल ते आम्ही सत्य मानतो. चक्षुर्वै सत्यम असं वेदवचन. चक्षुर्वै जे दिसेल ते आम्ही सत्य मानतो. देव कधी आम्ही पाहिलाच नाही तर देव आम्ही मानत नाही हे त्यांचं मत आहे. आणि सगळे महात्मे जेव्हा संमेलनामध्ये बोलले तर लोक टाळ्या वाजवायचे, कडकड टाळ्या वाजवायचे. देवासंदर्भात सगळे बोलायचे, लोक टाळ्या वाजवायचे. आणि शेवटी एका अनिसच्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली शेवटच्या क्षणी महाराज. आणि तो अनिसचा कार्यकर्ता जेव्हा स्टेजवर आला आणि जेव्हा बोलायला लागला तर त्याचा प्रमुख मुद्दा होता या विश्वामध्ये देव नावाची वस्तू नाही. हा मुद्दा त्यांनी सुरुवात केला स्टँड. आणि जेव्हा बोलला ना 1.5 तासपर्यंत तब्बल बोलत राहिला कापशे महाराज. आणि समाजाला पटवून दिलं की या विश्वामध्ये देव नाही. लोकांनी टाळ्या वाजवल्या, देव नाही म्हणून टाळ्या वाजवल्या. बाकीचे विचार करायला लागले 40 वर्ष आपण वाऱ्या केल्या, वायाच गेलो. 32 वर्ष सप्ताह केला, वायाच गेलो. देवच नाही, काय देव नाही. 2-1.5 तासपर्यंत दडदड बोलत राहिला. लोक टाळे वाजवायचे. लोकांच्या डोक्यात पक्क बिंबल्या गेले की देव नावाची वस्तू नाही. त्याचं व्याख्यान संपलं आणि सहज मी त्याला भेटलो. म्हटलं काय गोड बोलता तुम्ही, नॉनस्टॉप 1.5-2 तास बोलत राहिले ना, आम्हाला सगळ्यांना पटवून दिलं देव नाही. काय तुम्ही कुठे अभ्यास केला? तो म्हटलं अभ्यास नाही हो, ही सगळी देवाचीच कृपा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रद्धा वेगळी आणि अंधश्रद्धा वेगळी. आपण सगळे श्रद्धेचे माणसं आहेत, आपण श्रद्धावान माणसं आहेत. पुन्हा श्रद्धेमध्ये प्रकार असेत राजस, तामस आणि सात्विक. पुन्हा श्रद्धेचे वर्गीकरण करायला लागलो तर श्रद्धा कुठे असली पाहिजे? शास्त्रावर, देवावर आणि गुरुवर असली पाहिजे. कुणासारखी असली पाहिजे तर ज्ञानोबारायांचे आई वडील शास्त्र म्हणजे सांडावे देहांत प्रायश्चित्त घेतलं शास्त्रावर. गुरुवर कशी असली पाहिजे तर निळोबारायांचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. आणि देवावर कशी असली पाहिजे तर रामायणातलं ते गंधमादन नावाचं माकड डोळ्यासमोर ठेवा किंवा भानुदास महाराजांचं प्रमाण म्हणा. हे आकाश वर पडो पाहे, हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मा भोळा भंगार
परंपरेतले तुकोबाराय महाराज दृढ विश्वास देवावर आणि देवाला सांगता, देवा तुझ्याकडे अनेक भक्त येतात ना, ते काहीतरी कामना घेऊन येतात, मी मात्र निष्कामपणाने आलोय न जाणो भगवान परमात्म्याने तुकोबारायांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरंच तुम्ही निष्काम आहेत का? खरंच तुम्ही निष्काम आहेत का? तुम्हाला काही दिलं तर चालणार नाही. तुकोबाराय सांगतो, तू काही दे, मला नकोच तुझं. देवानी पहिलं आमिष असं दाखवलं असेल, पहिलं आमिष असं दाखवलं असेल, महाराज तुम्हाला वैकुंठ देऊन टाकतो मी. आमिष वैकुंठ देतो, वैकुंठ. नको वैकुंठीचा वैकुंठाचा आमिष तुकोबाराय नको म्हणतात. पुढचं आमिष सांगेल साने महाराज. न जाणो भगवान परमात्मा असं म्हटलं असेल, महाराज नका वैकुंठ नका घ्या, तुम्हाला स्वर्ग दिला तर चालेल का? तुकोबाराय सांगता, देव मला स्वर्ग सुद्धा नको. भगवान पुन्हा असं बोलले, म्हणे महाराज नको काय म्हणतात, स्वर्गात काय काय तुम्हाला माहिती आहे का? फक्त नको म्हणता का? तुकोबाराय सांगता, देवा मला स्वर्गात काय काय माहिती आहे. म्हणे कसं काय माहिती आहे? तुकोबाराय जे बोलले ते फार महत्वाचं. ते म्हणतात, देवा मी ज्ञानोबारायांच्या नंतर अवतार घेतला आणि ज्ञानोबारायांच्या नंतर अवतार घेतल्यामुळे मला ज्ञानेश्वरी वाचायला भेटली, मी भाग्यवानी म्हटले. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये मला कळलं स्वर्गात काय काय असं. बारीक आहे का? तुकोबाराय सांगतात, मी ज्ञानोबारायांच्या नंतर अवतार घेतला, मला ज्ञानेश्वरी वाचायला भेटली, मी भाग्यवान आहे म्हणे. मी आपल्याकरता असं म्हणेल, आपल्याकरता आपण तुकोबारायांपेक्षा डबल भाग्यवान आहेत. तुकोबारायांना फक्त ज्ञानेश्वरीच वाचायला भेटली, आपण तुकोबारायांच्या नंतर आलो, आपल्याला गाथा पण वाचायला भेटतोय बरं का. हे आपलं सौभाग्य आहे. आणि तुकोबाराय सांगतात, ज्ञानेश्वरीतल्या एका अध्यायातल्या एका श्लोकावर सगळं मी वाचलं. ते तंभुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम चिने पुण्य मर्त्य लोकम विशंती. नामदेव कच्चा ठरवण्याकरता मुक्ताबाई होती, तसं काही म्हणून घेऊ नको तू. ये मंत्र ये धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामाल भन्ते. वाह. मग तुकोबाराय सांगता, देवा स्वर्गाचा आमिष नको दाखव. ऐरावत आहे, उच्चैश्रव आहे, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, चिंतामणी आहे, गंधर्व आहे, उर्वशी आहे, तिलोत्तम आहे. वासुदेव महाराज प्यायला तुम्ही हसण्याचं कारण काय एवढं?
का अनुभव आले अंगा? सगळं आहे तिथे, हे सगळं आहे तिथे, पण तरी तुकोबा राय सांगता देवा मला स्वर्ग नको, आम्हीच दाखव बरं. तुका म्हणे गायकाने असं म्हटलं का मी पुढचं इसरावूनच जातो सांगायचं बरं का. आणि या गायकांचं कौतुक करण्याकरता हे काय म्हटले ते कळण्याकरता कीर्तनकाराला पण तेवढी अक्कल पाहिजे. महाराष्ट्रात बरेच कीर्तनकार ज्यांनी अशी चालली बंद करा दे, त्यालाच कळत नाही म्हणून असं बंद करा म्हणतात. हे त्याचं उत्तर आहे बाबा, हे त्यालाच कळत, हे कळलं पाहिजे. माझं मत असं आहे कीर्तनकारला सगळे अंग पाहिजे. विकास महाराज त्याला कीर्तन करता आलं पाहिजे, समयाचं ज्ञान पाहिजे, स्वर ज्ञान पाहिजे, वाजवता आलं पाहिजे, पेटी वाजता आली पाहिजे, सभादीटपणा पाहिजे, नाचता आलं पाहिजे, स्टँडवर पैसे समजे खिसा कापता आला पाहिजे, सगळं त्याला यायला पाहिजे, सगळं यायला पाहिजे, त्याला सगळं यायला पाहिजे कीर्तनकारला. आणि ज्याला सगळं येत असेल त्यांनी कीर्तन करावं, नाही तर आपली बॅग घरी ठेवावी. काय दोघांना त्रास देऊ, सगळं आलं पाहिजे. काय गोड म्हटले, म्हणत जा भरपूर. आणि बरं का रमेश भाऊ यांना म्हणू द्या भरपूर. का म्हणू द्या सांगू तुम्हाला. अरे अशा कामधेनू जर आपल्या घरी आल्या आणि आपण जर दूध काढलं नाही तर आपण किती करंट आहे माणसं पाहणं तुम्ही. या कामधेनू आहे बरोबर आहे का नाही. बरं ते दूध काही फुकट नाही, त्याच्या पुढचं होतं ते. विठाला महाराज प्रकाश महाराज सिस्टीम लाइटिंग शूटिंग टाळकरी हे लहान गोपाल हे पवित्र अंतकरण हे सगळं पाहिलं तर मला नाही वाटत स्वर्गात याच्यापेक्षा वेगळा आनंद मिळत असेल. नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी जोडा. इतकं सुंदर वातावरण आहे. मुद्दा आपला असा आहे म्हणून तर तुकोबाराय सांगतात नको स्वर्ग पण नको वैकुंठही नको. देवाने एक स्पेशल गिअर टाकला, स्पेशल गिअर. तो आता सगळ्यांच्या कामात येतो. तो भगवान म्हणतात महाराज यातलं काहीच नको तुम्हाला, पण मला माहितीये पैशा विना कुठेच काही चालत नाही. विकास महाराज प्रत्येक ठिकाणी पैसा कुठेही विकास करायचा असला तरी मी त्यांना विचारतो बरं का, राग नाही येणार त्यांना. पैसे कुठे कुठे लागतात सांगा. हा सगळीकडे म्हणजे कणिक काढायला सुद्धा लागतात, फक्त दुसऱ्याचे लागतात, ते घरचे चालत नाही. पैशा विना कुठेच नाही काही, पैसे सगळीकडे लागतात. अजून पुढचं बोलेल मी, पण जरा हे थोडा त्रास होतो. काय होत नाही मला काय होत नाही. स्टँडवर भूक लागली वासुदेव महाराज झुणका भाकर खायचा असला तरी पैसा लागतो. किती? 1 रुपया. बरोबर आहे ना. झुणका भाकर 1 रुपया लागतो. अवघडे सदानंद महाराज झुणका भाकर खायला 1 रुपया, आणि ते झुणका खाल्ल्याच्या नंतर म्हणजे जर गडबड व्हायला लागले तर तिकडे 5 रुपये लागतात. कुठे टाळा बसेल कळते ना महाराज. पैशा विना काहीच चालत नाही. पावला पावलाला पैसा लागतो. माझं असं मत आहे नका स्वर्ग घ्यावं, नका वैकुंठ घ्या, नका भुक्ती मुक्ती, त्यातलं काहीच घेऊ नका. पण तुमच्या संसाराचा आराखडा मी माझ्या डोळ्यासमोर ठेवला असताना तुम्हाला पैशांची नितांत गरज आहे. घ्या पैसे, घ्या संपत्ती असं जेव्हा भगवान म्हटले तर त्याला प्रत्युत्तर आणि शून्य गर्जना तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात नाही तुझं काही माझा नाही
सांगता देवा, नको मला संपत्ती नको, संपत्ती नको असं सिंहासारखा आवाज तुकोबारायांच्या मुखातनं निघाल्यावर भगवान म्हणतात महाराज आवाज कमी करा. भगवान म्हणतात महाराज आवाज कमी करा. असं लवकर नाही ध्यानात आला का असं काहीतरी घडतं बरं का. मी काल परवा असं म्हटलं होतं स्पीकरवाल्याने माझा आवाज कमी केला होता. काही गोष्टी नाही कळल्या. सदानंद महाराज मोठा बोलतो. 40 गावला कीर्तन रंगात आलं माझ्या. पांढरी चार लावून घेतला. आज पांढरी 3 पांढरी चार लावून घेतला आणि कीर्तन रंगात आलं जोरात. पकवाज उतरून गेला. मी पकवाजान म्हटलं पकवाज उतरून गेला. त्याला फक्त वाजवता जे लावता काही ये ना. त्याने हातोडीने ठोकून पाहिलं पण मी असं तटस्थ भूमिका घेतली. काहीच बोललो नाही मी. समोर एक म्हातारा बसवला होता. त्या पकवाजाने त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं. म्हाताऱ्याची मान हल्ली का पकवाजा असं ठोकायचा. पुडी फुटून गेली. पुडी फुटून गेली पुडी. तो पकवाजा म्हणे बाबा मान काय हलवतो पुडी फुटून गेली ना. म्हातारा म्हणे मला काहीच कळत नाही माझी मान झालते त्याला करू काय म्हणे मी. असं घडतं कधी ते. काही गोष्टी कळणंच फार महत्वाचं आहे आणि ते बी टायमावर कळल्या पाहिजे. टायमावर. मी एक दिवशी जेवणाला बसलो आणि ती घरमालकीन बाई मला बटाट्याची भाजी वाढायला आली. मी म्हटलं नको ताई नको 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 नाही घ्या तात्या घ्या. मी म्हटलं नको 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 बटाटे मला नको. तिचं पोरग शेजारी काय म्हणे मम्मी महाराजांना बटाटे नको वाढू म्हणे. का बरं त्यांच्या डोक्यात भरपूर आहेत. यांना अजून उमजलं नाही मी काय बोललो. काही गोष्टी कळायला जरा ते वसुदेव महाराज. मी मालेगावच्या स्टँडवर भावतो. 11:30 गाडी येणार होती. ती 12:30 वाजले तरी बस आली नाही घरी जायला दुपारी. मग कॉलेजचे पोरं बी आले त्यांना बी घरी जायचं होतं गाडी काही ये ना तुला. मी एका पोरानं काय केलं त्याचा डबा काढला आणि पोळी खायला लागला. मी सहज त्याच्याकडे पाहिलं मलाही भूक लागली होती. त्या पोराने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणे महाराज भूक लागली वाटतं तुम्हाला. मी म्हटलं नाही भूक लागेल होती पण कोणाला सांगू. नाही नाही घ्या पोळी खा. मी म्हटलं नको भो. नाही हो तात्या घ्या पोळी खा. म्हटलं नको तुझ्या ऐश्वर्या देईल. नाही सांगून देईल ना कुत्रा खाऊन गेला असं. हे बारीक कळलंच पाहिजे जरा. कळलंच पाहिजे. मुद्दा आपला असा आहे. सिंह गर्जना केली नको संपत्ती. भगवान म्हणतात आवाज कमी करा. इथून होतो आवाज कमी करा. म्हटलं का बरं तुम्ही संपत्ती नको म्हणता महाराज. म्हणे हा मी तुमची गाथा वाचतो गाथा. ऐका अजून देवानी म्हणावं तुकोबारांना महाराज मी तुमची गाथा वाचतो. देव जर तुकोबारांची गाथा वाचून प्रसन्न होत असेल तर हे अनिसवाले चक्रंपणा करते याला काय किंमत यांना. महाराज मी तुमची गाथा वाचतो. म्हणे बरं तुमच्या गाथेमध्ये एक पंक्ती असेल. पंक्ती पंक्ती हा शब्द संस्थेतला आहे बरोबर आहे ना. पंक्ती म्हणजे ओळ. गाथ्यात एक पंगत अशी आली. म्हणजे काय पंगत आहे. समाजामध्ये तुम्हाला सन्मान मिळावा अशी जर अपेक्षा असेल तर ज्ञान नसे का ना पैसा पाहिजे. बुद्धिहीन असला तरी चालेल पण मान भेटण्याकरता काय पाहिजे. आठवतं प्रमाण धनवंता लागी सर्व मान्यता सर्व मान्यता समाजामध्ये पैशावाल्याला किंमत आहे. घ्या पैसा. तुकोबाराय सांगतात नको. म्हणे का बरं नको. भगवान पुढे असं पण लिहितात कापसे महाराज. आणि महाराज अरे पैशावाल्याला गाव मानेल यात काय नवले पण बहीण सुद्धा त्याच भावावर जास्त प्रेम करते. कोणत्या भावावर. जवळ चाले मोठा धंदा. धंदा कोणता का असे ना. मागे 8 महिने ईस आवाज होता. पुन्हा येणारे दिवस वाईटच आहेत.
पैसा असला की बहीण सुद्धा किंमत देते. समाज किंमत दिली, यात काय नवले. बहीण सुद्धा पैशावाल्या भावाला मानते. घ्या पैसे, तुकोबाराय सांगतात नको. पहा प्रश्न उत्तरच आहेत सगळे. भगवान म्हणतात महाराज पुन्हा दुसरं पान काढलं मी गाथ्याचं. दुसऱ्या पाण्यावर तर मला हे सापडलं, समाजही पैशावाल्याला मानतो, यात काय नवले. बहीण पण पैशावाल्याला मानते, यात काय नवले. पण कोण तुम्हाला कळणार आहे, तुम्ही नका गर्दी करा. कोण? बायको सुद्धा सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. आणि अजून मला वाटतं नाथ महाराजांची भागवतातली कवी सांगेल. आता नाथ बाबा असं लिहितात, धनवंत पुरुष असं आहे ना, असं आहे ना. श्री लवतवा करी कैसी. पुढचं त्रास होतो म्हणताना मला. तुकडा देखोनी सुनी जैसी मिरवी पुच्छासी पुंकार. पैशावाल्याला बायको पण किंमत देते. हे तर तुमचंच नाही सांगत मी, ज्याचं लग्न झालं असेल त्याचं सांगून राहिलो मी. महाराज एवढं जर पैशाला किंमत येते, घ्या संपत्ती. तुकोबाराय म्हणतात मी नको म्हणतो ना, तू आग्रह करतो ना, मी का नको म्हणतो ते ऐका. आता का नको म्हणतो. महाराज सांगतात मी संपत्ती घेतली असती देवा, तुझं द्यायचं काम आहे, मी लगेच घेतली असती. पण काय आहे, ज्याने तुझ्याकडनं संपत्ती घेतली तो किती का शहाणा असेना, पण संत साहित्यात त्याला मूर्ख म्हणतात. मूर्ख. मूर्खांच्या यादीत माझं नाव जाता कामा नये. मागे एकाने संपत्ती घेतली आणि त्याला मूर्खाच्या यादीमध्ये त्याचं नाव टाकलं. बाबा प्रमाण आहे ते तसं. मी म्हणेल मी, पण त्याचे वेगळे पैसे लागतील, याच्यात नाही होणार ते. मनती भी भीषण मनती विभीषण शाना, मनती विभीषण महाराज सांगतात मी परमार्थिक संपत्ती प्राप्त केल्यामुळे या संपत्तीवर माझं प्रेम राहिलं नाही. परमार्थिक संपत्तीमध्ये या व्यावहारिक संपत्तीमध्ये फरक असा आहे, व्यावहारिक संपत्तीला जन्म मर्यादा आहे, व्यावहारिक संपत्तीला काल मर्यादा आहे आणि व्यावहारिक संपत्तीला देश मर्यादा आहे. परमार्थिक संपत्तीला देश मर्यादा नाही, परमार्थिक संपत्तीला काल मर्यादा नाही आणि या संपत्तीला जन्म मर्यादा नाही. म्हणून मला ही संपत्ती नको, ही संपत्ती मी प्राप्त केली. परमार्थ महाधन ते मी प्राप्त केले. पायोजी मैने राम रतन धन पायो, ते मी प्राप्त केल्यामुळे मला ते धन नकोय. व्यावहारिक धनाला देश मर्यादा आहे. कशी देश मर्यादा आहे मला सांगा. भारतातलं चलन भारतात चालेल की अन्य अन्य देशात चालेल? अन्य देशामध्ये चालेल? नाही चालणार. कोणती मर्यादा आडवी? देश मर्यादा. परमार्थिक धनाला देश मर्यादा आडवीत नाही. इथे हरे कृष्ण म्हटलं तरी पुण्य लागतं आणि इस्कॉन्डवाल्यांना विचारा अमेरिकेतून पुण्य लागतं, देश मर्यादा नाही. या धनाला मला वाटतं काल मर्यादा आहे. काल मर्यादा अशी आहे, पूर्वी जे धन चलनामध्ये होतं, नाणं होतं, ते आता चालत नाही. फार पूर्वी मला वाटतं तो एक पैसा होता. फार 50 वर्षाच्या मागे गेलो, 40 वर्ष 50 वर्षाच्या मागे गेलो तर तो एक पैसा होता. कोणता? तो पैसा होता, ढबू पैसा. त्याच्यानंतर मला वाटतं 1 पैसे आली, 2 पैसे आली, 3 पैसे आली, 5 पैसे आली, 10 पैसे आली, 20 पैसे आली,
30 पैसे आले. बाकीचे काय घेत आले असे येऊ शकते. ते आज चालत नाही ना. कोणती मर्यादा आली? काल मर्यादा. बरोबर आहे. मला सांगा, नामदेव महाराजांनी पहिल्यांदा ज्या दिवशी कीर्तन केलं त्या दिवशी नामदेव महाराज रूपपातालोचनी म्हटलं. आज कोणताही कीर्तनकार असू द्या, 25 वाला, 11 वाला, 15 वाला, त्याला रूपपातालोचनीच म्हणावं लागेल. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत ही परंपरा चालेल. रूपपातालोचनीच म्हणावं लागेल, काल मर्यादा नाही. नंबर 3, ह्या धनाला जन्म मर्यादा आहे, परमार्थिक इस्टेटीला जन्म मर्यादा नाही. ह्या धनाला जन्म मर्यादा कशी? ह्या जन्मात कमवलेली संपत्ती, धन पुढच्या जन्मात कामात येणार नाही. कदाचित ह्या जन्मात सुद्धा सांगता येत नाही, पुढच्या जन्मात कामात येणार नाही. पण मागच्या जन्मात केलेली साधना ह्या जन्मात कामात येते. त्याला गीतेमध्ये योग भ्रष्ट भिजा येते असं म्हणतात. मागे बहुता जन्मी या जन्मात कामात येतं. घेईन मी जन्म ह्या जन्मात कामात येतं. घेईन जन्मांतरे ह्या जन्मात कामात येतं. जन्म घेईन मी नाना ह्या जन्मात कामात येतं. आणि मला वाटतं ज्ञानोबाराय सांगतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प मागे, ते आता कामात आलं. जन्म मर्यादा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाही तुझं काही मागत संपत्ती, नाही तुझं काही मागत संपत्ती, नाही तुला काही मागत. आठवण चित्ती असो जावी, आठवण चित्ती असो जावी, आठवण चित्ती असो जावी. देवा, ह्या सगळ्या कारणांचा एकोपा केला की मला तुझ्या संपत्तीची अजिबात गरज नाही. पण एक काम विसरू नको. म्हणे काय? आठवण चित्ती असू द्यावी, संपत्ती देऊ नको. आठवण चित्ती असू द्यावी, आठवण चित्ती असू द्यावी. याचा वरवर अर्थ असा आहे, तुझा विसरण व्हावा. हा वरवरचा अर्थ आहे. हा वरवरचा अर्थ आहे. पण आत्ता ह्या प्रसंगी तो अर्थ मला अपेक्षित नाही. तुझा विसर न व्हावा हा अर्थ अपेक्षित नाही. देवा, अरे तुझा तर आम्हाला विसर होतच नाही, पण माझा विसर होऊ देऊ नको. आठवण चित्ती असू द्यावी, आठवण चित्ती असू द्यावी. मी असं म्हणेल, बाबा आपल्याला तर देवाची आठवण आहेच हो. अशी साधना करा, अशी तार छेडा की कधीतरी तिरक्या नजरेने का असणार त्याने आपल्याकडे पाहिलं पाहिजे. तो सद जरी आपल्याकडे पाहिजे तरी आपलं काम होऊन जाईल, आपलं काम होऊन जाईल. आणि तुकोबाराय सांगता, देवा मी तुला का सांगतो माझी आठवण तुझ्या चित्तात राहू दे. म्हणे का? तू गीतेमध्ये असं बोलता बोलता बोलून गेलाय. बारीक सांगेल, गीतेमध्ये बोलता बोलता असं बोलून गेलंय. म्हणे काय? प्रत्येक भक्ताने मुक्त होण्याकरिता अंतकालाच्या वेळेला माझं स्मरण करावं, असं घोषवाक्य आहे ना. अंतकालेचे चला पुढे. तुकोबाराय याला सपोर्ट प्रमाण देतात. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा, चला पुढे. एकाने असा प्रश्न निर्माण केला, हे आपल्या करताय नेहमी कीर्तन ऐकणाऱ्यांकरताय हा आता आहे. एक म्हटला, अंतकालाच्या वेळेला स्मरण येण्याकरता आयुष्यभर ती तार छेडली पाहिजे ना, यासाठी केला. आयुष्यभर तो अभ्यास केला तर तो शेवटी कामात येईल ना. म्हणजे बरोबर आहे. पण असं घडू शकतं, असं घडू शकतं. सगळ्यांकरता सांगतो, ज्याची इच्छा आहे मरताना मुखामध्ये नामस्मरण आलं पाहिजे, त्याच्याकरता रात्रदिवस तेच करतो. तच्चिंतनम तत्कथनम अन्युन्या हे तेच करत राहतो. पण कदाचित असं पण घडू शकतं बाबा, असं पण घडू शकतं, मृत्यू येण्याच्या अगोदर 2 महिने कदाचित ही साधना करणार जर कोमात गेला तर काय? असा कधी कोणी विचार केला का? हा बेशुद्ध अवस्थेत गेला तर याला चिंतनाचं स्मरण राहणार. मग पुढे काय? मग पुढे काय? पुढे भगवान सांगतात काय? भगवान म्हणतात, आयुष्यभर ज्यांनी माझ्याकडे तोंड केलंय ना, आयुष्यभर माझं चिंतन जो करतोय, कदाचित 2 महिने अगोदर तो जर बेशुद्ध अवस्थेत कोम्यात गेला तर त्यांनी माझं चिंतन करायची गरज नाही. म्हणे मग मी त्याचं चिंतन करेल, मी त्याचं चिंतन करेल. आणि मग 12व्या अध्यायातला श्लोक म्हटला तर तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मचिरणादि. मी मग त्याच्याकरता मी आहे. तुकोबाराय सांगते, तू गीतेत बोललाय ना, तू आहे ना, माझी पण आठवण ठेव. आठवण चेते असो द्यावी, आठवण चित्ती असो द्यावी,
आठवणाची असू द्यावी आठवणाची भगवान म्हणतात महाराज हे काही वेगळं सांगू नका, तुमची मला आठवणच आहे. म्हणून तर वैकुंठ सोडून कदाचित तुमच्या घरी राहण्याची माझी अपेक्षा आहे. आठवण आहे म्हणूनच ना, आठवण आहे म्हणूनच मागे पुढे उभा राहे सांभाळत, आठवण आहे म्हणूनच ना, आठवण आहे म्हणूनच निर्वाणी गोविंद, आठवण आहे म्हणूनच धावे चाले मागे मागे, आठवण आहे म्हणूनच नामे याच्या पाठी चाले केशवराज. आठवण आहेच, ते काही तुम्ही वेगळं सांगू नका. पण पण तुमचा संसार मला पाहवत नाही ना. तुकोबाराय सांगता देवा पाऊस नको ना, पाहवत नाही ना, पाऊस नको ना. म्हणे का बरं? अरे संसार हा प्रारब्धोत्तर आहे आणि परमार्थ हा प्रयत्नोत्तर आहे. संसारात प्रारब्ध जसं असेल तसंच होईल, अजिबात टेन्शन घेऊ नको. असेल तसं मी भोगेल, पण तुझ्या पायाचं अनुसंधान ठेवेल. सरलिया भोग सरलिया भोग येईल सेवाती सरलिया भोग सरलिया भोग येईल सेवाती सरलिया भलताच आनंद राहतो याच्यामध्ये. बऱ्याच गावाचे पखवाज वाजवणारे असे राहतात, वाजवतात जोरात, पण चेहऱ्यावर हास्य राहत नाही.
वाजवणं ही कला आहे, पण त्या स्वतंत्र कला अशी प्रसन्न राहणे ही एक कला आहे बरं का. आणि पखवाजा प्रसन्न असला ना, कीर्तनकार किती का मरेल राहीना, म्हणजे डायरेक्ट मरेल नको, थोडा बरा पाहिजे, चांगलं कीर्तन करतो तो. बरं ना? काय नियोजन करतात तुम्ही. या बंदच्या वातावरणात, भीतीच्या वातावरणात सुद्धा एवढा मोठा सप्ताह आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं कौतुक आहे. एक से एक बडकर गायक. मला वाटतं महाराज मागच्या वर्षी नव्हते ना, तुम्ही मागच्या वर्षी होते. तुम्हाला गाडीत नेलं होतं ना मी कुठपर्यंत, हा वन्नेरला कार्यक्रम होता. म्हणजे ते माझं का बरं ध्यानात भाडं दिले ना अजून, मी सगळं ध्यानात ठेवतो ना. 2 वर्षापूर्वी का मागच्या वर्षी ना काल्याचं कीर्तन करून गेलो होतो आपण 2 वर्षापूर्वी. मग व्याज लावू, ते सुंदर आहे रमेश भाऊ. अरे काय काय गावात भलते काय. आता जळगावला माझं कीर्तन होतं बाबा, मागे जळगावला लोक भरपूर, सिस्टीम चांगली अशी, टाळकरी भरपूर, वाजवणारे चांगले. पण मी जेवढं म्हटलं की तेवढंच म्हणायचे टाळकरी, नंतर एक्स्ट्रा एक सुद्धा प्रमाण म्हणायचे नाही. मी जीव तोडून म्हटलं की ते मागे म्हणायचे, पण एक्स्ट्रा एक सुद्धा भरणा प्रमाण नाही, अजिबात नाही. शेवटी मी म्हटलं अभिनंदन आहे वाजवणाऱ्यांचं, सिस्टीमचं, ऐकणाऱ्यांचं, गायकांचं पण अभिनंदन करतो. आनंद वाटला एवढे गायक पाहिल्यावर. फक्त दुःख एकच आहे, यांनी एक सुद्धा एक्स्ट्रा प्रमाण म्हटलं नाही, एवढंच मला दुःख आहे म्हटलं. एक सुद्धा प्रमाण म्हटलं नाही, एवढंच मी खेद व्यक्त करतो म्हटलं. खेद व्यक्त करतो असं म्हटलं, एकाने सुरू केलं बापा नको खेद करू, मग म्हणे तुम्हाला बरं का. हे तुकोबार आहे सांगता देवा. प्रारब्ध जसं असेल ते बी भोगेल, भोगल्याविना संपत नाही. परेशी गव्हारा साधर ज्ञानोबारांचा अभंग सगळ्यांचा पाठ आहे. प्रारब्धानेच धन प्राप्त होतं, प्रारब्धेची वाडेमान, सगळं प्रारब्धानेच होतं. अजून सांगू, आपल्या वंशामध्ये बाबा, आपल्या वंशामध्ये सात्विक अपत्य जन्माला येण्याकरता सुद्धा प्रारब्ध पाहिजे. चांगले पोरं जन्माला येण्याकरता सुद्धा प्रारब्ध पाहिजे. कितीतरी कीर्तनकारांची इच्छा असून पोरं कीर्तनकार झालेली. चांगली बायको मिळावी याच्याकरता सुद्धा प्रारब्ध लागतं. एक पोलीस स्टेशनला गेला आणि PSI म्हणे साहेब हे लाटणं घ्यावं म्हणे. PSI म्हणे का बरं. अहो त्या बाईने मारून फेकलं म्हणे मला. मग तिच्या नवऱ्याला सांगायचं ना, मी जाय ना म्हणे. काय झालं, पायच मोडला म्हणे माझा, इथे नको थांबू दवाखान्यात जाय म्हणे. दवाखान्यात गेलं, त्याला प्लास्टर लावलं, एकच पाय मोडून गेला. असा घसडत पलीकडच्या पलंगावर गेला, तिथे एक होता त्याचे दोन्ही पाय मोडलेले होते. तर त्याला म्हणे राम राम राम, तुम्हाला 2 बायका आहेत वाटतं म्हणे. हे जरा अवघड आहे. बायको चांगले मिळण्याकरता प्रारब्ध पाहिजे. इच्छा नसताना सुद्धा पैसा मिळणे प्रारब्ध पाहिजे. अनेकांना इच्छा असते. अजून सांगू, महाराष्ट्रात असे काही कीर्तनकार होऊन गेले. महाराष्ट्रात वृत्ती प्रभाकर म्हणू नका, शंकरानंदी म्हणू नका, विचारसागर म्हणू नका, संस्कृत भांडारकर म्हणू नका, कमोदी म्हणू नका. सगळ्या ग्रंथांचं भयानक अध्ययन केलं त्या माणसांनी, महात्म्यांनी, पण समाजात त्यांना अजिबात प्रतिष्ठा नाही. आणि नको ते गाजरे आणि चक्रम कीर्तनकार हरिपाठ सुद्धा पाठ नाही, तरी उदो चालू आहे त्यांचा. याला प्रारब्ध म्हणतात, याला प्रारब्ध म्हणतात. मी ज्यांच्याकडे अध्ययन केलं, लक्ष्मण तात्या महाराज ओळवाडीकर, पूर्णत्वाला गेलेली व्यक्ती महात्मे हो, पूर्णत्वाला गेलेली महात्मे. रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे पट्ट शिष्य. अवघड असतं पूर्णत्वाला गेलेले महात्म्यांचं. कसं असं सांगतो तुम्हाला, दिंडी सोहळ्यामध्ये आळंदी तर पंढरपूर एक महात्मा चालायचा, त्यांच्या पायाला काहीतरी गाठ झाली, अशी गाठ झाली. त्या गाठीकडे त्यांचं लक्ष नाही, फक्त ज्ञानोबा भजन करायचे. दिंडी थांबली एका ठिकाणी आणि त्या गाठीतनं असे जंतू बाहेर पडायला लागले, जखमेतनं जंतू बाहेर पडायला लागले. तर ते महात्मे ते जंतू उचलायचे आणि पुन्हा त्या जखमेमध्ये टाकायचे आणि त्या जंतूंना म्हणायचे, बाळ अरे बाहेर व्यवस्था होणारी ना खाण्यापिण्याची, इथेच थांबा ना. काय अंतकरण असेल त्या पट्टीतले लक्ष्मण तात्या महाराज. पण समाजाने विचारलंच नाही काही. याचं कारण प्रारब्ध, भयानक विचित्र प्रारब्ध असतं. तुकोबाराय सांगतात, माझं जसं असेल तसं मी भोगेल.
पण तुझ्या पायाचं अनुसंधान ठेवेल. सरलिया भोग येईल शेवटी पायाची भेटी अनुसंधाने विठोबा रखुमाई. दोन चरणामध्ये एवढं बोलणं झालं. पहिल्या चरणात काहीतरी घ्या, महाराज म्हणतात नको. प्रारब्ध जसा तसं भोगेल आणि शेवट तुझ्या पायापर्यंत पोहोचेल, असं दुसरं चरण संपलं. तिसऱ्या चरणामध्ये प्रवेश करीत असताना बाबा आपल्याला असं पाहावं लागेल. एवढं जेव्हा बोलणं झालं तेव्हा तुकोबाराय देवाकडे पाहतात आणि देव तुकोबारायांकडे पाहतो आणि एकमेकाच्या नजरेला नजर भिडवली. मी असंही म्हणेल आता एकमेकाच्या नजरेला नजर भिडवण्याकरता माणसं बेडर असले पाहिजे, निसंशय असले पाहिजे, निष्ठावंत असले पाहिजे आणि मला वाटतं कलंकरहित असले पाहिजे, तर माणसं नजरेला नजर भिडवतात. बरोबर ना? काही माणसं नजरेला नजर भिडवत नाही ना, नजरेला नजर भिडवत नाही. एखाद्याचे पैसे बुडवले असतील, तो असा नजरेला नजर. काही लोकांना फक्त घेणा बँक माहिती आहे, देणा बँक माहितीच नाही. एकाकडनं 2,000 रुपये घेतले 2 महिन्याच्या बोलीवर, 2 वर्ष झाले तरी पैसे देईना. पैसे मागणार ऐकून गेला की तो त्या गल्लीत निघून जायचा, समोरासमोर सुद्धा कधी येत नव्हते. शेवटी अचानक एक दिवशी गाठ अशी झाली, ज्यांनी पैसे घेतले होते तो नाव्याकडे चालला होता दाढी करायला. हा म्हणे का रे, आहे का तुला काही शब्दाला किंमत आहे का? अरे बोलतो काय 2 महिन्याची बोली, 2 वर्ष झाले तरी पैसे देत नाही. तो म्हटला एवढं भणभण करू नको, एवढे 2 वर्ष निघून गेले ना, थोडा वेळ थांब. म्हणे कुठं चालला? फक्त दाढी करून येतो तुझे पैसे देतो. तो म्हणे बोलण्यावर भरोसा नाही रे, म्हणे मग लिहून घे भो. त्यांनी कागद आणला, लिहून घेतलं, दाढी करून आल्यावर पैसे दिले, घेणाऱ्या देणाऱ्याच्या सह्या. हा दाढी करायला गेलाच नाही, मागच्या गल्लीने आपल्या घरी गेला. हे इथेच वाट पाहत राहिलं. 2 तास झाले तरी येत नाही. हा त्याच्या घरी गेला, तो पलंगावर झोपेल होता, दाढी काही करत होती. तो म्हणे अरे भाऊ, अरे आपले पैसे दे ना. तो म्हणे लिहून दिले ना, दाढी करून आल्यावर पैसे देईल. दाढी केली का? तो म्हणे दाढी कधी करशील? तो माझा प्रश्न, पण तुझे पैसे ठेवणार नाही. कळलं का तुम्हाला? हे बुडाऊ जे लोक राहतात ना, बुडाऊ, ते नजरेला नजर भिडत नाही. तुकोबारायांची देवाची नजरानजर झाली आणि नजरेने तुकोबारायांना भगवान काहीतरी सांगत होते, नजरेने सांगत होते. कोणी म्हणेल नजरेने असं काही सांगता येतं का? नजरेने सांगता येतं बाबा, नजरेने सांगता येतं. कातकाडे महाराज नजरेने काय काय सांगता येतं? एखादा बाबा आपल्या घरी आला आणि त्याला जर चांगला चहा ठेव हे बायकोला सांगायचं असेल, ते सुद्धा नजरेवर चांगला ठेव, बाबा चांगले आहेत, व्यवस्थित ठेव, दे ठेवून. कळलं ना? काही बाया ऐकून घेतात. एक तर मला चहा घ्यायला कातकाडे महाराज एका घरी घेऊन गेला, चहा घ्यायला तो त्याच्या घरी घेऊन गेला, दाराला कडी लावली होती, बायको काय नव्हती. तो मला विचारे तात्या कुठे गेली, मला विचारे तो.
मी दारात थांबलो, कुठून तरी दुंडून आणली त्याने त्याची बायको, आणि तिने मला पाहिलं आणि जेव्हा भन करायला लागली, उठतात सुटतात कुणालाही घेऊन येतात, तेवढंच काम आहेत का मला, अशी भन करायला लागली आणि चहा ठेवत होती. मला वाईट वाटलं, मी त्याला बोलून घेतलं बैठकमध्ये. म्हटलं का रे, अरे तुझी बायको जर तुझा अनादर करते, या ऐकत नाही, तर मला कशाला आणलं, हॉटेलवर चहा प्याजला असा ना. तो म्हणे तात्या, अरे ती फक्त बोलण्यापुरती आहे, पण प्रेम फार करते म्हणे. आता काय प्रेम करते, जेवढं बोलून गेली काय प्रेम करणार आहे अजून. नजरेने फार काही घडतं. कोणी म्हणेल नजरेने काय घडतं सांगू तुम्हाला, बाबा प्रमाण येईल म्हणा, सोडा प्रमाण. मी पुढे सांगतो. एक माय आपल्या मुलांना वाढण्याकरता, शरीर सुदृढ होण्याकरता स्तनपान करीत नाही. एक माय आपल्या मुलांना मोठं करण्याकरता स्तनपान करीत नाही. म्हणे मग फक्त दृष्टी देते. एकमेकाची नजरानजर झाली की पोरं वाढतात. कसबीच्या बाळा तुझा नाही भेटी सहज वाढतात. नजरेचा कार्यक्रम सांगतो. एका सापाने एका म्हशीकडे पाहिलं, नजरानजर झाली की म्हैस मरून जाते, आहे ना. काय त्या सापाचं नाव, त्याला आमच्याकडे धामण म्हणतात. धामण, धामण का बामण म्हटले, ते धामण म्हटले ना. धामण धामण धामण. नजरेची ताकद सांगतो अजून. एखाद्या बाईने एखाद्या म्हशीकडे पाहिलं की दूध कमी होऊन जातं. काय काय सांगू नजरेचं तुम्हाला. देवाची तुकोबारांची नजरानजर झाली, आणि नजरेतनं तुकोबारांना भगवान आज सांगत होते, महाराज नका संपत्ती घ्या, पण मी माझं ब्रीद सांभाळू का. म्हणे काय, माझं ब्रीद असं आहे, यदा यदाई धर्मश ग्लानिर परित्राणाय साधूनाम. ज्या ज्या वेळेला भक्तावर संकट आलं त्या वेळेला मी अवतार घेतो. तुमच्याकरता अवतार घेतला तर चालेल का, असं नजरेद्वारे भगवान जेव्हा म्हणतात, त्याला प्रत्युत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात ठेवतात. आता मजसाठी याल आकारा, आता मजसाठी याल आकारा, आता मजसाठी याल आकारास, आता मजसाठी याल आकारास. रोकडी हे आस नाही देवा, रोकडी हे अंश आवेश कला पूर्ण आणि उद्या परिपूर्णतम इत्यादी अवतार घेणार आहे. माझ्यावर काही संकट नाही, माझ्याकरता तो अवतार घेऊ नको, माझी अपेक्षा अजिबात नाही. आता माझ्यासाठी याला आकारास, रोकडी असं नाही देवा. म्हणे मग फक्त एक काम कर देवा. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, तुका म्हणे मुखी तुका म्हणे मोठी असो तुझे नाम, तुका म्हणे मोठी असो तुझे नाम, तुका म्हणे मोठी असो तुझे नाम, तुका म्हणे मोठी असो तुझे
तुका म्हणे मोठी असो तुझे नाव तुका म्हणे मोठी असो तुझे नाव देईल तो श्रम